टोईंग कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या 2 आरोपींची मुंब्रा पोलिसांनी आज रस्त्यावर परेड काढली. दानिश शेख आणि सलीम शेख अशी या आरोपींची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी या दोन्ही आरोपींनी दुचाकी टोईंग करत असताना वाहतूक कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्यावर चौफेर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना माथेरान इथून अटक केली आहे. आज अटक आरोपी दानिश आणि सालेम यांच्यासोबत परेड काढली आणि दोन्ही आरोपींनी टोईंग कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची जागा निदर्शनास आणून दिली. रस्त्यावर दोन्ही आरोपींची परेड पाहून सर्वसामान्य जनतेनंही पोलिसांचं कौतुक केलं. पोलिसांनी अशा आरोपींसोबत योग्य पाऊल उचललं जेणेकरून इतर कोणी असा हल्ला करण्यापूर्वी विचार करेल. ज्या ठिकाणी या आरोपींनी हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनीही परेड काढली होती. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस PI ज्ञानेश्वर साबळे यांनी दानिश शेख याला अटक करण्यात आल्याचं सांगितलं. त्याच्यावर 6 गुन्हे दाखल असून या दोघं आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे. नाही, दिनांक 24 फेब्रुवारीला आमचे पोलीस जे ट्रॅफिकचे आहेत, मुंब्रा ट्रॅफिकचे, ते जे त्यांचं काम करत होते, तर त्या कामामध्ये त्यांचं काम आहे की ज्या अनधिकृतरित्या आणि चुकीच्या पद्धतीने बाईक रस्त्यावर लावले त्याच्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे, अशा गाड्यावरती कारवाई करणं हे त्यांचं काम आहे. ते त्यांचं काम करत असताना त्या ठिकाणी हे दोन्ही इसम आले, दानिश आणि सलीम खान. तर यांनी आमच्या वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केले, म्हणून आम्ही त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आमच्या DB टीमनी त्यांची गोपनीय माहिती काढून त्यांना अटक केलेली आहे. त्यांना कोर्टासमोर हजर केले असता या गुन्ह्याच्या तपासासाठी दिनांक 2 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि आम्ही आमचा तपास करत आहोत. आज त्यांच्याकडून घटनास्थळ व्हेरिफिकेशन करणं, कुठल्या जागेवरती त्यांनी पोलिसांसोबत गैरवर्तन केलं ते त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते घटनास्थळ दाखवत होते, त्याप्रमाणे घटनास्थळ पंचनामा केलेला आहे. सर, या दोघं आरोपींमध्ये कोणावर काही पहिला यातील दानिश शेख आहे, याच्यावरती जवळजवळ 6 गुन्हे दाखल आहेत आणि ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. आम्ही ऑलरेडी त्याच्याविरुद्ध योग्य पद्धतीची प्रतिबंधक कारवाई सुरू केली होती आणि ती कारवाई अंतिम टप्प्यात असतानाच त्याच्याकडून हा गुन्हा घडलेला आहे. म्हणजे आता आम्ही त्याच्यावरती याच्यापुढे अजून जो सक्त जे आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आम्ही आणि प्रतिबंधक कारवाई घेणार आहोत. सर, आज सकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसानं मात्र नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांची, पालकांची आणि कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची, बाजारपेठेतील विक्रेत्यांची या अवकाळी पावसानं पळापळ केली. आज सकाळी 7 वाजल्यापासून पुढे 15 मिनिटं पावसाची ही रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांना आडोसा घेऊन चालावं लागत होतं. सकाळीच फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला आणि पुरुषांची देखील या पावसानं तारांबळ उडाली. घरातून बाहेर पडताना अनेक नोकरदार मंडळींनी छत्री घेऊन बाहेर पडणं पसंत केलं, तर मुलं रेनकोट घालून शाळेत जात होती. आज सकाळीच आभाळ भरून आलं असल्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जाते. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता 10वीची अंतिम परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत इयत्ता 10वी म्हणजे शालांत परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातून 1.25 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. तर 340 परीक्षा केंद्रांवर कोणताही कॉपीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात 340 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील 1,21,022 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत. तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी 6 भरारी पथकं शिक्षण विभागाकडून तैनात करण्यात आली आहेत. 2 वर्षांपूर्वी शाळा तिथे परीक्षा केंद्र या तत्वावर विद्यार्थी ज्या शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत होते तेथेच त्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानं मागील वर्षांपासून शाळा महाविद्यालयं नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे मागील वर्षांपासून 10वीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं घेतली जाते. आज 10वीचा पहिला पेपर झाला असून 26 मार्चपर्यंत 10वीची परीक्षा सुरू राहणार आहे. मागील वर्षी 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यात 332 परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील 1,16,542 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील 1,21,022 विद्यार्थी 340 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. यापैकी ग्रामीण भागात 60 तर महापालिका भागात 280 परीक्षा केंद्र असणार आहेत. जिल्ह्यात 10वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. तर ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालीही तालुकानिहाय भरारी पथकं नेमण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे. भरारी पथकांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश असून महिला विशेष पथकाचाही समावेश असणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनास कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात. यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नाही अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शक व्हावी याकरिता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस निरीक्षकांपासून पोलीस उपनिरीक्षक असलेल्या तब्बल 55 अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयात 3 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाल सेवा केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे निवडणूक पारदर्शक होण्याची शक्यता कमी असल्यानं केंद्रीय निवडणूक विभागानं अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे पोलीस आयुक्तालयातील 38 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवा पोलीस ठाण्याचे कन्हैयालाल थोरात, नौपाडा पोलीस ठाण्याचे रवींद्र क्षीरसागर, दिलीप फुलपगार, अशोक कडलक, निवृत्ती कोल्हटकर, जितेंद्र कुंवर, विद्या पाटील आदींचा समावेश आहे. बदली करण्यात आलेल्या 6 सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये चेतन बागुल, रामा धुंडगा, तृप्ती आठवले आदींचा समावेश आहे. तर 11 पोलीस उपनिरीक्षकांची देखील बदली करण्यात आली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई, नागपूर, नाशिक तसंच कोकण परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. आणखीही काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडली आहे. त्यातील गावठाण आणि कोळीवाड्यांचे रखडलेले सीमांकन आणि अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याचाही त्यांनी आग्रह धरलाय. ठाणे शहरात गावठाणे आणि कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं 3 वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं. प्रत्यक्षात ठाण्यात याबाबत एका बैठकीनंतर काम पुढे सरकलं नाही. हे सीमांकन होणं गरजेचं आहे.
सीमांकन झाल्याशिवाय या विभागांचा विकास होणार नाही. त्यामुळे शासनानं सीमांकन करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. ठाण्यात प्रक्रिया सुरू असलेले SRA प्रकल्प क्लस्टरमुक्त करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत. मात्र SRA प्रकल्पांबाबत ठोस धोरण तयार करण्याची गरज आहे. हे प्रकल्प अनेक कारणांमध्येच बंद पडतात. विस्थापित रहिवाशांना विकासकात भाडे मिळत नाही. विक्री करण्याचा भाग आधी सुरू होतो, त्यामुळे रहिवासी घरे रखडतात. जो प्रकल्प 2 वर्षात पूर्ण व्हायचा आहे त्याला 10 वर्ष लागत आहेत. त्यामुळे SRA प्रकल्पाला कालमर्यादा दिली पाहिजे. तसंच SRA अधिकाऱ्यांनी झोपडीधारकांच्या बाजूनं काम करायला हवं. विकासकांच्या बाजूनं काम करू नयेत अशी रचना करण्याची गरज असल्याचं मतही केळकर यांनी व्यक्त केले. तसंच MMRDA क्षेत्रात अनेक शहरातील विकास कामांसाठी 1,75,000 कोटींचा निधी देणारे महायुतीचं सरकार या क्षेत्राचे भाग्यविधाते आहे. त्याबद्दल महायुती सरकारचं अभिनंदनही यावेळी केळकर यांनी केलं. म्हणजे आमची घरं तोडली का?